ओके, नमस्कार मित्रांनो, MPSC ग्रो टुगेदर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता येणाऱ्या 2 आणि 3 महिन्यामध्ये तुम्हाला 2 वेगवेगळ्या परीक्षांना ज्या खूप मोठ्या ॲड आलेल्या आहेत त्यांना फेस करायचं आहे. कारण वर्षभरामध्ये त्या 2च एक्झाम होणार आहेत. म्हणजे 2023मध्ये जर बघितला तुम्ही तर एक कंबाईनची पूर्वपरीक्षा होईल आणि एक राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होईल आणि त्यानंतर तुम्हाला कोणतीच पूर्वपरीक्षा MPSCच्या उपलब्ध नसणार आहेत. त्याच्यामुळे ह्या दोन्ही परीक्षांना तुम्ही असं म्हणजे आपण प्रत्येक वेळेस कंबाईनची वेगळी, ग्रुप सीची वेगळी, राज्यसेवेची वेगळी आणि ॲग्री फॉरेस्ट वगैरे त्याचे वेगळे असायच्या. आता त्या सगळ्या एकत्र झालेल्या आहेत आणि ह्या 2 जर व्यवस्थित पूर्वपरीक्षा गेल्या म्हणजे तुमचं जर 60-65% जवळपास मार्क आले म्हणजे 55% ते 65% जर तुमचे मार्क आले तर वर्षभरामध्ये म्हणजे जूनपासून तुम्ही नुसत्या काय करायचं, तुम्हाला मेन्स द्यायचे आहेत. मग त्याच्यासाठी व्यवस्थित स्ट्रॅटेजी असावी. आता 2 प्रकारचे तुम्ही मुलं बघू शकता. एक आत्ताच वर्षभरामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये सुरू केलेले असू शकतात आणि दुसरे की जे पूर्वीपासूनच मेन्स देत आहेत, 1-2 मार्कांनी जाते किंवा 1-2 मार्कांनी पूर्वपरीक्षा जाते. म्हणजे हे अभ्यास झालेला आहे. पण राहिले काय, आता तुम्हाला थोडंफार प्रमाणात तुम्हाला किक पाहिजे. तर ते किक आणि तुम्ही जे वाचताय ते बरोबरच आहे का याला थोडा सपोर्ट पाहिजे. मी एमाजी धुमाळ, तुम्हाला थोडाफार परिचय आहेच, नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिच्यावरती जाऊन बघू शकता, आपला परिचय आहे. तर आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा सोबतच तुम्हाला कंबाईन पण आहेच. कंबाईन ह्या दोन्ही एक्झामसाठी तुमची काहीतरी समान पातळीवरती अभ्यास आहे आणि राज्यसेवेचा थोडा वेगळा. असं जर तुम्ही दोन्ही एकत्र केलात तर तुमचा चांगला स्कोर येऊ शकतो. राज्यसेवेसाठी जे 4 जूनचा आपला पेपर आहे त्याच्यावर आपण या संपूर्ण लेक्चरमध्ये बोलूया. आपला हा जो लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपल्याला 4 पॉईंट्समध्ये बोलायचे आहेत किंवा 4 पॉईंट्स आपल्याला चर्चा करायचे आहेत. त्यातलं पहिलं आहे सिलेबस. प्रत्येकाने ते जे 7-8 मुद्दे आहेत ते पाठ केलेले असावेत. पाठच पाहिजे तर तुमचं काहीतरी आहे. पाठ होतीलच, थोडेफार तुम्ही 2-3 वेळेस बघितलं की तुम्हाला ते पाठ होऊन जातात. दुसरं आहे PYQ. PYQ कोणते करायचे आहेत, म्हणजे एवढं मोठं 21,000चं 22,000चं पुस्तक घेऊन बसायचं की आपल्याला सिलेक्टिव्ह करायचं, हे अगोदर शोधलं पाहिजे आणि त्याच्यावर विचार केला पाहिजे. मग काय होतं, आपण जे PYQ करायला पाहिजे ते सोडून देतो आणि दुसरेच काहीतरी करत बसतो. त्याच्यावरही बोलूया. त्यानंतर प्रत्येक सब्जेक्टची जी काही बुक लिस्ट, मिनिमम अशी बुक लिस्ट म्हणजे ते जे टॉपर्सची बुक लिस्ट असते त्या कंसामध्ये असतं ना सिलेक्टिव्ह, तसं नाही, आपल्याला जे बेसिक करायला पाहिजे तशी बुक लिस्ट बघूया. आणि टेस्ट सिरीज किती महत्त्व आहे किंवा कोणत्या गोष्टी टेस्ट सिरीजबद्दल आपल्याला बघायला पाहिजेत, या 4 घटकावरती आपण पूर्ण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, तर पहिला आपले जे पूर्ण 7 विषय जे येतात त्याच्यापैकी आपण एक चर्चा करूया. त्यातले पहिला आहे तो म्हणजे चालू घडामोडी. आता चालू घडामोडीमध्ये अगोदर की जर तुम्ही पूर्ण PYQ बघितलेले असतील, प्रत्येक वर्षीचे PYQ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 3ही सेक्शनमधले प्रश्न आलेले दिसतात. एक आहे जग, दुसरं भारत आणि महाराष्ट्र. मग याचा वेटेज प्रत्येकाने तयार करून ठेवलं पाहिजे. केव्हापासून तर 2017 पासून 2022 पर्यंत म्हणजे ॲनालिसिस करणं, PYQ करणं. कशासाठी करायचं, फक्त करतोय PYQ, सोडवतोय टेस्ट सिरीज, वाचतोय पुस्तकं, असं अजिबात करू नका. ह्या गोष्टी तुम्हाला जर असं जर केलात, करतोय आणि भरपूर मोठे पुस्तकं वाचतोय, तर तुमच्या मार्कमध्ये कन्वर्ट होणार नाही, तुमची स्ट्रॅटेजी थोडीफार चुकेल. मग त्यासाठी तुम्हाला 2017 ते 2022चे ओरिजिनल पेपर डाउनलोड करून घ्या, प्रिंट काढून तुमच्या टेबलवरती असू द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला लिहून ठेवायचं आहे की जगाचं जे चालू घडामोडी होते त्याच्यावरती किती प्रश्न आले होते, भारताच्या आणि महाराष्ट्र म्हणजे प्रादेशिकवरती. तर ॲव्हरेज बघितलात तर याच्यावरती तुम्हाला 40% जवळपास म्हणजे 35-40च्या रेंजमध्ये, इतर 35-40च्या रेंजमध्ये आणि इथं 10 ते 20% याच रेंजमध्ये तुम्हाला महाराष्ट्रावरती प्रश्न येतात. कोणते प्रश्न हे आहेत जग आणि भारत. म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षेला याच्यावरती जास्त भर असतो आणि महाराष्ट्राचा थोडा कमी आहे. आणि तसं जर तुम्ही कंबाईनचा विचार केलात तर याच्या दोघावरती जास्त भर आहे आणि जगाचा थोडा क्रम म्हणजे 1-2 प्रश्न जगाचे, बाकी भारत आणि महाराष्ट्र तुम्हाला दिसून येईल करंट अफेअर्समध्ये. ते लिहून ठेवा. मग एक तुमच्याकडे काय झालं, पहिलं की तुम्ही PYQ बघितलात,
17 ते 22 पर्यंतचे. त्याच्यामध्ये तुम्ही बघितला जग, भारत आणि महाराष्ट्र विभागणी केली आणि तुम्हाला कळालं की अरे अशा स्ट्रॅटेजीमध्ये आहेत. त्याच्यानंतर तुम्ही सब डिव्हिजन करायला पाहिजे की याच्यामध्ये कशावरती येतात, म्हणजे युनायटेड नेशनच्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्यावरती नियुक्ती झाली किंवा त्याच्याबद्दल काय आहे, किंवा एखादा देश स्पेसिफिक देशाचे एखादी तिथं चळवळ चालली आहे किंवा एखादी रिपोर्ट जे जागतिक लेवलवरती येतात त्या रिपोर्टवरती प्रश्न येतो का, हे तुम्ही अगोदर बघून घेतलं पाहिजे आणि तसं लिहून ठेवा. म्हणजे आता अनालिसिसचे 2-3 म्हणजे बॅचेसमध्ये आपल्या बघितलेलं मी की अनालिसिस करा रे पोरांनो, पाठवून द्या, देतात. म्हणजे इतके की आलेले जे प्रत्येक आता 5 वर्षाच्या जर प्रश्नपत्रिका बघितल्या तर 60 प्रश्न त्यांचे 60 टॉपिक असतात. म्हणजे 60 वेगवेगळ्या टॉपिकमध्ये प्रश्न. सर ह्या टॉपिकमध्ये आला होता, त्याला अगोदर तुम्ही मुख्य टॉपिक केला पाहिजे, त्याचे सब पॉईंट पाडले पाहिजेत. मग अगोदर तुम्ही जग भारत केलात, जगाचे एवढे, भारताचे एवढे, महाराष्ट्र एवढे, त्याच्यामध्ये 1-2च पॉईंट करायचे की संस्थांवरती आहे, रिपोर्टवरती आहे की देशावरती आहे. मग देशामध्ये स्पेसिफिक कुठले देश फोकस केलेत त्याच्यामध्ये सब आलं, म्हणजे सब डिव्हिजन तुम्ही करत गेलं पाहिजे, तरच तुम्हाला ते क्लॅरिटी कळते आणि वाचताना आपण काय वाचावं याच्यावरही आपल्याला भर देता येतं. त्याच्यानंतर जग, भारत आणि महाराष्ट्र 22 ते मागतेपर्यंत जर तुम्ही चेक करून बघायचे. मग आता दुसरी गोष्ट, वाचायचं काय. वाचायचं काय सगळ्यात जास्त आपण ज्याच्यावरती अभ्यास करतो हा घटक आणि मार्क मग कमी येतात. म्हणजे येतातच, असंच होतं की कमीत कमी वाचा, जास्तीत जास्त मार्क्स येतात ना. तुम्ही कसं घेणार, पहिलं आहे की वाचायचं काय, तर 1.5 वर्षाचं मिनिमम 1.5 वर्षाचं तरी तुमच्याकडे करंट अफेअर्स व्यवस्थित वाचलेलं असलं पाहिजे. मग त्यामध्ये तुम्ही सुरुवात करू शकता जानेवारी 2022 पासनं ते तुमची एक्झाम जेव्हा होईल तेव्हा, म्हणजे मेपर्यंत. त्याच्यातले तुम्ही एप्रिलपर्यंत फोकस करू शकता. मार्च एप्रिलपर्यंत तुमचे असायला हवे. जर तुम्ही गेल्या वर्षीचा पेपर बघितला तर सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे 6 महिन्याचं जे असतं त्या एक्झामपासून जो 6वा महिना असतो, 5 ते 6 महिना, तिथले तुम्हाला 3-4 प्रश्न आलेले दिसतात. त्याच्यानंतर त्याच्या पुढे आणि मागे 4-5 प्रश्न असे ॲड होतात. जे तो 5 आणि 6वा आणि 7वा महिना जे आहेत तुमच्या परीक्षेच्या अगोदरचे, तो जास्त प्रश्न येणार आहे आणि त्याच्यानंतरचे मग मागे पुढे तुम्हाला कमी दिसून येतात. मग 1.5 वर्षाचं वाचायचं आहे. मग त्यातलं तुम्ही जानेवारी 2022 ते एप्रिल 2023 पर्यंत वाचू शकता. त्यासाठी तुम्हाला काय काय करता येणार आहे, त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट आहे इयरबुक घ्या. कोणतं घेणार, मग जे तुम्हाला आवडतं ते. मार्केटमध्ये जे भरपूर इयरबुक अवेलेबल आहेत. मग प्रत्येकाला काय, एखाद्याचं लिहिलेलं किंवा त्याची मांडणी आहे ती सोपी वाटते आणि पाठ होतं, दुसऱ्याला दुसऱ्याची वाटते की त्यांचं म्हणजे ज्यांनी ज्याचं रेफर केलेलं आहे ते वाचा. एक इयरबुक आणि पुढचे जे 6 महिने त्याच्यावरच कंटिन्यू राहा. आणि तुम्हाला जर वाटलं की आपल्याला काहीतरी वेगळं टेस्ट सिरीज सोडवत आहे, त्याच्यामध्ये वेगळी जर आलं तर GK टुडेची जे साईट आहे तर त्याच्यावरचं बघत राहा थोडं. म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला आणखी करायचं असेल तर हे अगोदर करा, हे नंतरचा भाग आहे. केला तर केला, नाहीतर तसंच गेला चालतं. फक्त लक्षात ठेवा इयरबुक पाठ असलं पाहिजे. त्याच्यानंतर आता पुढचा टॉपिक घेऊया. पुढचा आहे इतिहास. तुम्हाला जर घडवायचा असेल इतिहास तर हा इतिहास चांगला आला पाहिजे. पहिला आहे परीक्षेला प्रत्येक वर्षी ह्या 2 टॉपिक म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन कधी येतात. म्हणजे 21ला बघितला तुम्ही याच्यावरतीच आले, ह्याचे 2 ते 3 प्रश्न आले. यावर्षी 22मध्ये याच्यावरती विचारला गेला. म्हणजे चेंज होतो त्याचा पॅटर्न. परंतु तुम्हाला पूर्व परीक्षा पास व्हायचं असेल तर इतिहासामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक तीनही इतिहासाचे जे सेक्शन आहेत ते पाठ केले पाहिजेत किंवा ते आले पाहिजेत. त्यातला आता प्राचीन करायचं काय, मध्ययुगीन करायचं काय, कारण आपण फक्त राज्यसेवा आली की ह्या 2 घटकावरती भर देतो. पहिला आहे तुम्ही PYQ बघा की त्याच्यावरती काय आलेलं आहे. जर तुम्ही पुस्तके घेतले कोणाचेही प्राचीन मध्ययुगीनचे, हान सनावळ्या, दणकून युद्ध, सनावळ्या युद्ध आणि भरगोच्च असे नावं, याचं तुम्हाला असं भरपूर दिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. मग करणार काय, तर पहिली गोष्ट करा की PYQ मध्ये बघा की आले कशावरती प्रश्न. म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी मी हे सांगणार आहे की PYQ बघा आले कशावरती प्रश्न. तर ज्या गोष्टी तुम्हाला प्राचीन मध्ययुगीनमध्ये जास्त सनावळ्याच्या वाटतात त्या थोड्या स्किप करा. म्हणजे जे महत्त्वाचे सनावळे आहेत तुम्हाला त्याच पाठ करायचे. म्हणजेच काय की अगोदर पाडा की तुम्हाला इतिहासाच्या पूर्वकाळ, ज्यावेळेस कोणतंच लिखाण साहित्य नव्हतं, तो इतिहासाचा अगोदरचा काळ. त्याच्यानंतर वैदिक काळ आहे, त्याच्यानंतर महाजनपद. तुम्हाला हा जरी क्रम लक्षात राहिला ही तुमची सनावळी पाठ करायची. मग त्याच्यामधले काय मुख्य घटक आहेत की महाजनपदामध्ये 16 पैकी 16 पाठ करायचे आहेत का, हो. नावं पाठ असले पाहिजेत, त्यांच्या
मॅपमध्ये तुम्हाला प्लॉट करता आलं पाहिजे कुठं आहेत आणि त्याच्याबद्दल दोन चार वाक्य जरी माहीत असले किंवा त्यांच्यामध्ये असणारा एखादा राजा, मग त्याच्यात तुम्हाला नंतर मौर्य साम्राज्य, ह्या जर सगळ्या असं एक क्रम लावता आला पाहिजे. मग त्यासाठी बेस्ट एक वे की तुम्ही प्राचीन आणि मध्ययुगीनचा अभ्यास करत असताना फक्त अशा टाईपमध्ये नोट्स तयार करा. म्हणजे तुम्ही इथं एका पेजवरती अशाच टाईपमध्ये लिहून ठेवायचं हा फ्लो चार्ट. याच्यात एवढ्यामध्ये जेवढं बसेल ना तुमचं त्या एका टॉपिकचं तेवढंच लिहून ठेवायचे शब्द. याच्यामध्ये दुसरा काळ चालू झाला, मग इथं तितकं मौर्य साम्राज्य एवढ्यामध्येच, वैदिक काळ एवढ्यामध्येच, ते तुमच्या शॉर्ट नोट्स तयार होतील. मग त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला काय इम्पॉर्टंट वाटतं केव्हा कळेल की पुस्तक वाचला तुम्ही, एखादं कुठलं तरी पुस्तक वाचलं तुमचं, त्याच्यानंतर PYQ बघितले आणि नंतर मग असा फ्लो चार्ट तयार केला की तुमच्या प्राचीन आणि मध्ययुगीनच्या नोट्स तयार होतात. आणि त्याच्यामध्ये लिमिटेशन्स येतात. तुम्हाला पहिलं काय होतं की आपण नोट्स काढायच्या ठरवल्या, भरपूर पेज आहे लिहून काढ भरपूर, असं नाही करायचं. आपल्यावर लिमिटेशन्स आणायचे आणि कमीत कमी शब्दामध्ये नोट्स काढायचे आहेत. मग हे झालं प्राचीन मध्ययुगीनसाठी. मग काढणार कुठून? पहिलं आहे ह्याच्या दोघांसाठी तुम्ही लुसेंट वापरू शकता, इंग्लिश हिंदी दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. ते जर अवघड वाटत असेल तर 6वी 7वी 8वी स्टेट बोर्ड याच्यातून तुम्ही करू शकता. किंवा बाजारामध्ये ज्याच्या कोणाच्याही नोट्स उपलब्ध असतील, किती पेजेस असल्या पाहिजेत नोट्स, तर 30 ते 35 पेजेसच्या नोट्स असाव्यात आणि तुम्हाला समजणार आहे. याच्यात दोन गोष्टी आहेत, नोट्स पाहिजे कमी पेजेसच्या आणि आपल्याला समजणार आहे. अगोदर 6वी 7वी 8वी हे पुस्तक वाचून ठेवा. याच्यातनं तुम्हाला स्टेट बोर्डच्या बऱ्यापैकी इतिहास कळून जाईल. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आणखी ॲडव्हान्स करायचं असेल तर लुसेंट करा. हे पहिलं, हे दुसरं, आणि जर फास्टमध्ये करायचं असेल तर हे तिसरं. हे कोणतेही दोन वापरा. 6वी 7वी 8वी हे कंपल्सरी वाचा, कारण त्याच्यामध्ये दिलेलं फ्लो चांगला आहे, डायग्राम्स आहेत आणि आपल्याला वाचायला सोपं जातं. म्हणजे 6वीच्या मुलासाठी तयार केलेलं आहे, ते आपण MPSCच्या मुलांनी वाचलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आला आधुनिक भारताचा इतिहास. 15 पैकी तुम्हाला इथं 8 ते 9 प्रश्न आणि बाकीचे इकडं येतात. केव्हा केव्हा 10+ होतं आणि इकडं 5 होतात, केव्हा केव्हा 10-12 प्रश्न. भारताचा इतिहास याच्यामध्ये आपल्याला जर मेन्स जे आहेत, राज्यसेवा मेन्स असेल, कंबाईन असेल, याच्यावरती महाराष्ट्राचा जास्त भर असतो. परंतु राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला भारत स्पेसिफिक केला दिसून येईल आणि महाराष्ट्राचे 1-2 प्रश्न असतात. मग भारताचा इतिहास आपण जास्तीत जास्त भारताचा इतिहास म्हणजे पूर्व परीक्षेला संपूर्ण इतिहास जो असतो तो भारतावरती फोकस केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथं तुम्हाला जे आवडतं ते पुस्तक, याच्यासाठी ना हिस्ट्रीसाठी जरी तुम्ही लुसेंट व्यवस्थित वाचलं, लुसेंट एक पुस्तक केलं, तर तुम्हाला येणारे जे 15 प्रश्न आहेत त्याच्यापैकी 8-9 पर्यंत तुम्ही जाता. 8 व्यवस्थित जर ते लुसेंट पाठ झालेलं असेल तर. मग तुम्हाला आणखी वाढवायचं असेल तर एक छोटे पुस्तकं तुम्ही ॲड करायला पाहिजे. याच्यामध्ये प्राचीन मध्ययुगीनसाठी 6वी 7वी 8वी, आधुनिक भारताचा इतिहास त्याच्यासाठी आपण कोळंबे सरांचं पुस्तक हे म्हणजे तुम्हाला छोटंच आणि भरपूर साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर करून देईल. किंवा तुम्ही जर मेन्सला समाधान महाजन सरांचं वाचणार असाल, म्हणजे तेच वाचलं पाहिजे मेन्सला, तर हे वाचू नका. आता हेच कंटिन्यू करा, समाधान महाजन सरांचंच कंटिन्यू करा. पूर्व परीक्षेला पण वाचून होईल, मेन्सला पण होईल. म्हणजे तुम्हाला एकदाच डबल फायदे होणार आहेत. आता कोळंबे सरांचं वाचायचं, मेन्सला बदलताना समाधान सरांचं वाचायचं, म्हणजे तुम्हाला ते परफेक्ट जे कमांड यायला पाहिजे ती होणार नाही. ह्या दोन्हीपैकी एक पुस्तक आणि 6वी 7वी 8वी वाचून ठेवलात की तुम्हाला हिस्ट्री हा सेक्शन भरपूर कंप्लीट होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचं भूगोल आणि पर्यावरण दोघांना मिळून 20 प्रश्न येतात. 15+5 किंवा 15+6, 15+4, 20 मिनिमम असणार आहेत. आता भूगोलामध्ये प्राकृतिक, भारत आणि जग या 3 वरती तुम्हाला प्रश्न आलेले दिसतात. याच्यावरती 1-2 प्रश्न, म्हणजेच आपण ज्यावेळेस फिजिकल जॉग्राफीचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये काही जरी विशेष असं गुणधर्म असणार आहे, म्हणजे सहारा वाळवंट टॉपचं आहे. ज्यावेळेस आपण वाळवंट अभ्यासतो त्यावेळेस त्या सहारा वाळवंटाची आपल्याला माहिती पाहिजे. जगातले सरोवर आपण अभ्यासतो, मग जगातले सगळ्यात उंच सरोवर, जगातलं सर्वात मोठं सरोवर, ओके. त्याच्यानंतर आपण वारे अभ्यासतो प्राकृतिक जॉग्राफीमध्ये, तर मला येणार आहेत प्राकृतिक भूगोलामध्ये, त्यावेळेस वारे अभ्यासतो. मग वाऱ्यांमध्ये जगातले महत्त्वाचे वारे,
तर तुम्हाला जो प्राकृतिक भूगोल आहे त्याचा अभ्यास करत असताना भारतातलं त्याचं वैशिष्ट्यपूर्ण असे ठिकाणं आणि जगातले त्याचे वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं जर तुम्ही कंबाईन केलात तर तुम्हाला जग आणि प्राकृतिक अशा दोघावरती येणारे प्रश्न येतात, बरोबर येतील. मग किती येतात तर प्रश्न 10 पर्यंत त्याच्यावरती प्रश्न येतात. फिजिकल आणि वर्ल्ड अशा दोन जॉग्राफीचं जे सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्न आलेले दिसतात. मग करणार कुठून? आणि त्याच्यानंतर भारताचा भूगोलवरती 5 प्रश्न 5-6 या रेंजमध्ये आलेले दिसतात तुम्हाला. आणि महाराष्ट्र एखादा 2 प्रश्न येतो, ते रेंज कमी जास्त होणार. आता करायचं कुठून? जर मराठीतून तुम्ही वाचत असाल तर स्टेट बोर्ड मस्ट आहे. स्टेट 6वी पासून 11वी पर्यंत. आता जर 6वी ते 11वी चांगलं वाचून ठेवलेलं असेल तर तुम्हाला मुख्य परीक्षेला, ज्यावेळेस मुख्य परीक्षा असते त्यावेळेस जी फिजिकल जॉग्राफी आहे त्याच्यावर जास्त वेळ द्यायची काहीच आवश्यकता येणार नाही. कारण तुमचं बऱ्यापैकी फिजिकल जॉग्राफी चांगलं समजून आलेलं असेल, कंप्लीट झालेलं असेल, तुम्हाला त्याच्यावरती कमांड आलेली आहे. प्लस आणखी तुम्हाला हे झालं 6वी ते 11वी वाचलोय सर, प्रश्न येत नाहीत, मग तुम्ही आणखी थोडं भर घाला. सौदी सरांचं जुनं पुस्तक आहे, सौदी सरांचं भूगोल आणि पर्यावरण, भूगोल पर्यावरण जे जुनं पुस्तक आहे 2014 ते 16 पर्यंत त्याचं पब्लिकेशन केलं. त्याच्यानंतर ते खूप मोठं झालेलं आहे. छोटं पुस्तक आहे, 100 पेजेसमध्ये फिजिकल जॉग्राफी, 70-80 पेजेसमध्ये भारताचं भूगोल आणि 70-80 पेजेसमध्ये 30 पेजेसमध्ये जगाचं आहे आणि 30-40 पेजेसमध्ये महाराष्ट्राचा भूगोल. म्हणजे एकाच पुस्तकामध्ये 200 ते 250 पेजेसमध्ये तुम्हाला महाराष्ट्र, भारत, जग आणि फिजिकल सगळंच एकत्र दिलेलं आहे. त्यामुळे जुनं जे पुस्तक आहे भूगोल आणि पर्यावरण हे नक्की वाचा. तुम्हाला जर रेफर काहीतरी वेगळं करायचं असेल तर, किंवा आपल्याला आहेच आपलं स्टेट बोर्ड करा, त्यानंतर हे केलं तर चालेल, किंवा जे तुम्ही वाचता ते कंटिन्यू करायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर पर्यावरण नॉर्मल जरी तुम्ही नोट्स वाचल्या किंवा जे तुम्ही मुख्य परीक्षेला पुस्तक वाचणार आहे, मग तुषार घोरपडे सरांचा असो किंवा आणखी कोणते जे तुम्ही पुस्तकं वाचता ते वाचायला हवं. कारण मेन्स आणि पूर्व ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला काय होणार आहे, एकच पुस्तक रेफर करायचं आहे. 5 मार्क. चांगलं व्यवस्थित कोणत्या नोट्स जरी वाचल्या किंवा पुस्तक वाचलं तरी तुमचं ते कंप्लीट होऊन जातं. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे पॉलिटी, राज्यशास्त्र. आता पॉलिटीवरती जर प्रश्न बघितले त्या 15 पैकी तुम्हाला पॉलिटी कोर आणि त्याच्यानंतर पंचायत राज आणि मेन्सला असणारे थोडे घटक आहेत, त्या घटकावरती सुद्धा प्रश्न येताना दिसतात. मग हे करत असताना अगोदर आपण पॉलिटी मोस्टली जे आपण पूर्ण फोकस करतो राज्यसेवेवरती ते कोळंबे सरांचं पुस्तक रेफर करतात. पण कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये जे घटनात्मक आयोग आहेत ते कमी दिलेले आहेत, किंवा तुम्हाला ह्युमन राईट कमिशन असेल त्याच्यावरती प्रश्न येतात, CIC असेल त्याच्यावरती प्रश्न येतात, CBI असेल त्याच्यावर प्रश्न येतात. हे तुम्हाला कोळंबे सरांच्या पुस्तकातनं भेटणार नाही. तर मग त्यासाठी PYQ बघा. PYQ थ्रू जर तुम्ही गेलात तर तुमचा आणखी स्कोअर वाढेल याच्यातला. कोळंबे सरांचं करा, किंवा जर तुम्ही वाचत असाल तर लक्ष्मीकांत सरांचं जे तुमचं वाचन आतापर्यंत चांगलं झालेलं आहे ते करा. जर नवीन करणार असाल तर लक्ष्मीकांत, जुने असाल तर कोळंबे, तुम्ही जे वाचलेलं आहे कोळंबे सरांचं असो किंवा लक्ष्मीकांत सरांचं, जे तुमचं आत्तापर्यंत खूप वेळेस वाचन झालेलं आहे ते कंटिन्यू ठेवा. ॲडिशन करा पंचायत राजमध्ये 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, या दोघांमधले डिटेल कलम, त्याचे जे डिटेल कलम आहे त्याच्यामधले असणाऱ्या तरतुदी. त्याच्यानंतर पंचायत राजबद्दल ज्या ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, फक्त थोडी माहिती असावी त्याची. महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपालिका यांची थोडी फक्त माहिती असावी तुम्हाला. याच्यात संपूर्ण तरतुदी पाठ करायची आवश्यकता नाही, ते काम तुम्हाला मेन्सला करायचं आहे. आता फक्त 73वी 74वी घटना दुरुस्ती त्याच्या समित्या अगोदरच्या ह्या व्यवस्थित करून घ्या आणि पुढचं 1-2 वेळेस वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं विज्ञान हा घटक 15 ते 20 मार्कांना. इथं खूप मराठीमध्ये लिहिलेलं आहे, पण तुम्हाला इंग्लिशमध्ये अभ्यास करायचा आहे. कारण ते म्हणजे विज्ञानचा हा जो पोर्शन आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये खूप चांगला समजेल. आता आपण चॅनलवरती टाकलेलं होतं की तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला पर्सनली मेसेज करा. त्यातले सगळ्यात जास्त मेसेज हे विज्ञान घटकावरती आलेले आहेत. म्हणजे सर वाचतोय पण मार्कामध्ये त्याचं कन्व्हर्जन होत नाही आहे. तर पहिली प्रत्येकाने अभ्यासाला सुरुवात करत असताना किंवा कोणत्याही टप्प्यात तुम्ही जर पोचलेला असाल तर 8वी 9वी आणि 10वी नवीन स्टेट बोर्ड जे पूर्वीचे NCERTचे पुस्तकं होते
त्यातला भरपूर घटक याच्यात कन्वर्ट केलेला आहे किंवा मराठीमध्ये आणलेला आहे. तुम्हाला मराठी प्लस इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला हे पुस्तकं आहेत. त्यात जर तुम्ही व्यवस्थित बघितलात गेल्या वर्षीच्या पूर्व परीक्षेमध्ये 22च्या तर जे 3 प्रश्न आलेले होते, 3 कोणते तुम्हाला फिजिक्सचे जे प्रश्न आलेले होते ते 3 प्रश्न जशाच तसं स्टेट बोर्डच्या 9वी आणि 10वीच्या पुस्तकातलं, म्हणजे त्याच्यातले जे आकडे दिलेले आहेत ते सुद्धा बदललेले नाही आहेत, जशाच तसं ते प्रश्न टाकलेले आहेत. मग त्याच्यामुळं 8वी 9वी 10वी वाचा म्हणला प्रत्येक स्ट्रॅटेजी सांगणारा किंवा प्रत्येक मुलगा 8वी 9वी 10वी किंवा कोणताही अधिकारी तुम्हाला 8वी 9वी 10वी सांगतो. तुम्ही ऐकता, आणता पुस्तक, वाचता, पण फक्त आणि फक्त वाचता, त्याच्यावर अजिबात विचार करत नाही. मग तुम्हाला विचार करायचा, विचार का तर आयोगाला येणारे प्रश्न आणि आपल्या 8वी 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये असलेलं बेसिक सायन्स याचा कुठंपर्यंत मॅच होतं. म्हणजे जर 20 प्रश्न जर आले तर 11-12 प्रश्न हे स्टेट बोर्डच्या पुस्तकात तुम्हाला जशाच तसे दिसतील किंवा तुम्हाला ते त्यांचा संदर्भ व्यवस्थित दिसणार आहे. मग अगोदर 11-12 स्ट्रॉंग करा, मग नंतरची ॲड करा किंवा पुढचे 11-12 तुम्हाला येणाऱ्याच पुस्तकातनं पुढचे ठेवून, म्हणजे तुमचे तुक्के मारून किंवा तुम्ही PYQमधनं काहीतरी शिकलाय त्याच्या थ्रू तुमचे वाढतील. अगोदर तुमचा स्कोअर सिक्युअर करा 50% तरी, ते महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढवा. पुढचे कुठले पुस्तक वाचू शकता? लुसेंट आहे, लुसेंट GK मधलं जो सायन्सचा सेक्शन आहे हा 8वी 9वी 10वी आणि लुसेंट एवढं जरी ॲड केलं तर बस आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे मार्केटमधले खूप मोठे दिग्गज पुस्तक आहेत त्याच्यावर वेळ घालू नका, कारण तुमचा फक्त वेळ जातो. पुस्तक वाचल्यासारखं वाटतं आणि फक्त वाचल्यासारखं वाटतं आणि मार्कमध्ये त्याचं कन्व्हर्जन होत नाही. मग कन्व्हर्जन करायचं असेल तर अगोदर 50% आणि त्यानंतर एक्सपर्ट बनायचं असेल तर लुसेंट GK मधला सायन्स पोर्शन करा, बस. त्याच्या व्यतिरिक्त काहीही करू नका. त्यानंतर शेवटचा घटक टेस्ट सिरीज आणि PYQ. अगोदर आपण PYQ वरती बोलूया आणि नंतर टेस्ट सिरीजवरती. PYQ आता सुरुवातीला आपण लेक्चर सुरुवात करत असतानाही सांगितलेलं होतं की PYQ करा म्हणलं की 21,000 प्रश्नसंच पकडतो आणि चॅप्टर वाईज चालू करतो आपण त्याला. मग त्याच्यात राज्यसेवा मुख्यचे सगळ्या कंबाईन, सगळ्या मुख्य आणि पूर्व परीक्षेचे करतो. मग आपल्याला जी परीक्षा द्यायची आहे, जे समोर आपल्या तोंडावर येऊन बसले त्या पेपरला काय मागणी आहे ती सोडून आपण सगळ्या जगाची मागणी पूर्ण करायला सुरुवात करतो. तर ते करू नका. अगोदर काय करा, तुम्हाला कुठली पेपर द्यायचा आहे, कंबाईन द्यायचा आहे की पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व, त्याचे अगोदर पेपर तुमच्याकडे असले पाहिजेत. मग PYQ करा म्हणल्यानंतर तुमच्या म्हणजे डोक्यात अगोदर काय आलं पाहिजे, पूर्व परीक्षा. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा देतोय तर राज्यसेवा पूर्व परीक्षेचे सगळे, म्हणजे तुम्हाला 2012 पर्यंत तिथं म्हणलेले आहेत ते 21,000 वगैरे प्रश्नसंच तुमच्यासाठी आणलेले आहेत, त्यांच्यातनं करा. पण तुम्ही 2017 ते 2022 हे असे 5 तरी प्रश्नपत्रिका तुमच्याकडे ओरिजिनल असू द्या आणि ज्याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे की प्रश्न येतात कसे आणि आपले चुकतात कुठे. आता आमची जी बॅच चालू आहे त्याच्यामध्ये हे जे प्रश्न आहेत त्यांना 2 गोष्टी सांगितलेल्या होत्या. प्रश्न आहे, उत्तर आलं की चुकलं हे तुम्हाला कळतंच की आपण प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर. आलं तर का मला आलं, प्रश्न विचारा त्याला की मला का उत्तर आलं, का. 2-3 गोष्टी असू शकतात तुम्हाला. ते पाठ होतं, त्याची कन्सेप्ट माहीत होती, म्हणजे कन्सेप्च्युअल प्रश्न असेल तर, किंवा माझा तुक्का लागला. ह्या 2-3 गोष्टीमुळे तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. किंवा मी तुमची काय जी म्हणजे हे 2-3 ऑप्शन कट केले, 2 पैकी 1 असे काहीतरी लागून 50-50% मध्ये आला. असे तुम्हाला त्या बरोबर का आला त्याला प्रश्न विचारा. बरोबर का आला ते प्रश्न विचारा, आणि त्याची उत्तरं काढून ठेवा. हे उत्तरं काढत असताना फक्त तुम्हाला एका ओळीमध्ये लिहायचे, जास्त लिहायचं नाही. जेवढे प्रश्न असतील, 500 प्रश्न आहेत तुम्हाला, 500-600 ओळीच तुमच्या खर्च झाल्या पाहिजेत. आणि त्या तुम्ही जर कंटिन्यू बघत राहिलात तर तुम्हाला कळून जाईल आपल्याला प्रश्न कशासाठी येतात. आपण पाठांतर चांगलं आहे म्हणून आपले प्रश्न येतात, आपल्या कन्सेप्ट चांगले आहेत म्हणून आपले प्रश्न येतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यासाचे स्ट्रॉंग पॉईंट कळून येतील. आपले तुक्के जास्त लागतात आणि आपलं इलिमिनेशन मेथडचा वापर करून आपण प्रश्न बरोबर आणतो. मग तुम्ही इलिमिनेशनमध्ये असाल तर कन्सेप्टवरती या, कन्सेप्ट कमी असेल तर ते गोष्ट कंप्लीट करून घ्या. त्याच्यानंतर पाठांतर कमी असेल तर पाठांतर वाढवा. हे तुम्हाला कळून येतं की मला प्रश्न बरोबर का येतात ह्या कन्सेप्टमध्ये. दुसरे, चुकतात तर का चुकला, मला पाठ नव्हतं की मला कन्सेप्ट येत नाही
की मी कन्फ्यूज झालो किंवा मला कळालंच नाही, काय काय त्याचा असेल तो एकच शब्द किंवा एकच ओळीमध्ये तो लिहून ठेवायचा. मग त्याच्यामुळं काय होणार आहे, तुम्हाला येतात का चुकतात का त्याची उत्तरं आणि कशावरती काम करायला पाहिजे हे वाचताना तुमच्या गोष्टी समजून येतील. मग कन्सेप्ट आली तर कन्सेप्टवर लक्ष द्याल. पाठ करायचा असेल तर पाठांतराचा घटक तुम्ही लिहून ठेवाल. हे राज्यसेवा पूर्वचे सगळे प्रश्न अगोदर करून घ्यायचे. त्याच्यानंतर ग्रुप सी आणि ग्रुप बीचे पूर्व परीक्षा आतापर्यंत आलेले सगळे पेपर म्हणजे 2017, 16 जेवढे वाटतील तेवढे ओरिजिनल पेपर आणा आणि त्याच्यावर पण अनालिसिस करा. अगोदर पूर्व करा, नंतर मग तुमचे खूप मोठे मोठे जे असे पुस्तक आहेत PYQचे ते वाचत बसा. त्यानंतर यापुढे आता आपल्याला बघायचं आहे टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज आता टेस्ट सिरीज सोडवावी का असा प्रश्न आहे. तर सोडवावी कारण तुम्हाला एक आता CSAT पण आहे, GS पण आहे. तर अगोदर आपण हे पूर्ण GS वरतीच लेक्चर होणार आहे. CSAT आपण विशेष व्यक्ती कोणत्या घेऊन येऊया. टेस्ट सिरीज मध्ये तुम्ही सोडवा कारण PYQ सोडवलेच आहेत, पण तुम्ही जे अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला पुढच्या 2-3 महिन्यामध्ये चेक करत राहता येईल की आपण अभ्यास करतोय ते परीक्षेला. आता टेस्ट कोणीही काढतं म्हणजे तो काहीतरी विचार करतो, जे तुम्ही करायला पाहिजे अनालिसिस तो ती व्यक्ती जी परीक्षा पेपर काढणार आहे ती अगोदर अनालिसिस करतात आणि मग पेपर काढतात. त्याच्यामुळं तुम्हाला टेस्ट पेपर्स सोडवायलाच हवेत. पण मिनिमम किती सोडवायत, तर मिनिमम 10 तरी पेपर तुम्ही सोडवावेत. अगोदर आयोगाचे हे अगोदर काम झालं पाहिजे. याच्यानंतर वेळ भेटला की मग हे सोडवायचे. का, करंट अफेअर्स तुम्हाला टच करून देतील, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न बघता येतात. त्यानंतर दुसरे की एकाच टेस्ट सिरीज लावावी त्यांचे सोडवावे का, नाही तर जेवढ्या मार्केटमध्ये टेस्ट सिरीज आहेत त्यांच्या 1-2 टेस्ट तुम्ही आणल्या पाहिजेत आणि मग त्या सोडवाव्या. आणि नंतर मग अगोदर PYQ, नंतर 10 टेस्ट सिरीजचं टार्गेट ठेवा. वेगवेगळ्या क्लासेसच्या 3-4 तरी क्लासेस करा कारण वेगवेगळे जे क्लासेस आहेत त्यांच्या थिंकिंग तुम्हाला येतील आणि प्रश्नाकडे बघण्याचा किंवा अभ्यासाकडे, पुस्तकाकडे, सिलेबसकडे बघण्याचा तुमचा व्ह्यू बदलेल. ओके, लेक्चरबद्दल तुम्हाला काही असेल कमेंट सेक्शन ओपनच आहे सगळ्यांसाठी. तुमच्या सूचना MPSC ग्रो टुगेदर टेलिग्राम चॅनलवरती द्या, आपल्या यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता आणि याची लिंक तुम्हाला ग्रो टुगेदर चॅनलची आपल्या लिंक टेलिग्रामची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लय मोठा झाला ना.